हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण हा थापी मासा रवा फ्राय कसा करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। आता माझ्याकडे ना हा इतकाच थापीचा मासा आहे। सगळा मासा बनवला आणि हे 4 पीस उरलेले। म्हटलं याचं काय करायचं, मग अगदी इन्स्टंट असं रवा फ्राय हा मासा करणार आहे मी। खूप इन्स्टंट बनतो। जर तुमच्याकडे मोजकेच असे 3-4 तुकडे उरले असतील आणि त्याचं काय करायचं तुम्हाला जर विचार पडला असेल ना, आणि खूप वेळ मासे बनवण्याला वाया घालवायचा नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी इन्स्टंट असे हे मासे बनवू शकता। आता हा थापीचा मासा स्वच्छ असं धुवून घेतलाय आपण। छान असं त्याचे पीस करून आणलेले आहेत। बाकीचे पीस आता खाऊन झालेत। आता हे 4 पीस उरलेत, ते आता कसे बनवायचे अगदी इन्स्टंट असे ते मी तुम्हाला दाखवते। आता सगळ्यात इम्पॉर्टंट तर हे मासे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये लाल तिखट टाकूयात। भरपूर असं लाल तिखट टाकायचं। मासे तिखट असले की खायला मजा येते। हळद टाकूयात। इथे ना ही धने पावडर आहे ती टाकायची आहे। इथे ना ही आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे माझ्याकडे, ही टाकूयात। भरपूर टाकते मी। आता इथे माझ्याकडे ना हे कोकम आगळ आहे। तुमच्याकडे कोकम आगळ नसेल आणि नुसतं कोकम असेल ना, तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। आता इथे इतकं कोकम आगळ घेतलंय आपण, ते यामध्ये टाकूयात। कोकम आगळ नसेल तर इथे तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता, किंवा जे आपले कोकम असतात, आमचूल असतात, ते सुद्धा वापरू शकता। आता ना यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे मसाले मस्त असे चोळून घेऊयात माशांना। आता ना फक्त 10 मिनिटांसाठी हे मासे आपल्याला मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण ना रवा तयार करून घेऊयात। आता मासे मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण इथे माशांना लावण्यासाठीचं रव्याचं कोटिंग तयार करून घेऊयात। इथे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण रवा घेतलेला आहे। 4 पीसला पुरेल इतका रवा आपण इथे घेऊयात। आता इथे ना आपण 2 चमचे रवा घेतलाय, त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकं ना तांदळाचं पीठ टाकूयात। रवा आणि तांदळाचं पीठ ना एकत्र वापरायचं, म्हणजे माशांचं जे वरचं आवरण आहे ना, ते अगदी असं कुरकुरीत बनतं। आता यामध्ये सुद्धा आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। थोडंसं लाल तिखट टाकूयात, थोडीशी हळद आणि अगदी थोडीशी धने पावडर। हे सगळं सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे ना हे जे वरचं कोटिंग आहे त्याला सुद्धा छान असा फ्लेवर येतो। इथे आता हे कोटिंग आपलं तयार करून झालेलं आहे माशांसाठीचं। इथे मासे सुद्धा अगदी छान असे मॅरिनेट करून घेतलेत आपण। आता काय करायचं, एक एक अशा पद्धतीने माशाचा पीस घ्यायचा आणि हा रव्यामध्ये तो छान असा घोळवायचा। सगळ्या बाजूने ना रवा छान असा लागला गेला पाहिजे। अशा पद्धतीने सगळे मासे आता रव्यामध्ये आपण कोट करून घेऊयात। इथे ना मासे रव्यामध्ये अगदी मस्त असे कोट करून घेतलेत आपण। आता आपल्याला ह्यांना फ्राय करून घ्यायचंय। आता तवा आपण अगदी मस्त असा गरम करून घेतलाय। त्याच्यामध्ये ना तेल टाकूयात। भरपूर असं तेल टाकायचं मासे फ्राय करताना। तेल हलकसं गरम होऊन देऊयात। आता तेल छान असं गरम झालं ना की आता हे मासे आपल्याला तेलावरती सोडायचे आहेत। आता तेलावरती मासे सोडले ना की एका बाजूने मीडियम लो फ्लेम वरती ते मस्त असे फ्राय होऊन द्यायचे। एका बाजूने छान असे फ्राय झाले की आपल्याला ते पलटायचे आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे।
मासे आपण मस्त असे एका बाजूने फ्राय करून आता ते पलटून घेतलेले आहेत। आता त्यांना दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊयात। थोडंसं ना तेल ऍड करूयात अजून आपण यामध्ये। मासे नेहमी ना फ्राय करताना अशा पद्धतीने मीडियम लो फ्लेमवरतीच फ्राय करायचे, जेणेकरून ना ते बाहेरून अगदी मस्त असे कुरकुरीत बनतात आणि आतमधून ना छान असे शिजले जातात। नाहीतर काय होतं, बाहेरून मासे ना करपले जातात आणि आतून मात्र ते कच्चे राहतात। त्याच्यामुळे ते मीडियम लो फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती कायम फ्राय करून घ्यायचे। अशा पद्धतीने ज्या माशांच्या कडा आहेत ना त्या सुद्धा आपण व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या। इथे तुम्ही पाहू शकता आलटून पलटून सगळ्या बाजूने आपण मासे फ्राय करून घेतलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित असे दोन्ही बाजूने मासे फ्राय झालेले आहेत। आता यांना आपण लगेच सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने ना खूप थोडीच मच्छी घरी उरली असेल आणि अगदी इन्स्टंट अशी बनवायची असेल ना तर कोणतीही मच्छी तुम्ही या पद्धतीने रवा फ्राय करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।